यापुढे जाऊन आपण सर्वांनी शाळा कॉलेजेस मध्ये रोज प्रतिज्ञा केलेली आहे. प्रतिज्ञा काय प्रतिज्ञा केली? भारत माझा काय देश आहे. मी गमतीनं म्हणतो बरं का, मुस्लिम शाळा असेल तर भारत माझा देश आहे आणि सारे मुसलमान माझे. नाही पोरं म्हणतात चुकलं सारे मुसलमान नाही, फिर कौन? सारे भारतीय माझे बांधव आहे. मुस्लिमेतर शाळांमध्ये गेलो तर मुद्दाम असं म्हणतो, बोला भारत माझा देश आहे, सारे हिंदू माझे. पोरं आले होतात काय म्हणून राहिले म्हणजे असं नाही. अरे काय हिंदू नाही, सारे भारतीय माझे बांधव आहे. कसम, शपथ, ओथ, एक दानम, दोन दानम, तीन दानम, संपूर्ण शालेय जीवनामध्ये प्रतिज्ञा केली. आणि मग प्रॅक्टिकली काय चाललंय, काय घडलं मणिपूर मध्ये? अरे बहीण म्हणून जिची प्रतिज्ञा घेतली, सारे भारतीय माझे बंधू भगिनी आहोत आहेत, आणि एका तरुणीची एका भगिनीची लग्न धिंड सामूहिक कलेक्टिव्ह सगळ्यांनी एकत्र येऊन एका तरुणीची लग्न धिंड, निवळ धिंड नाही तर धिंड चालू. ते जर पाहिलं ना ते पावत नाही डोळ्यांनी, सारे जात अंगावर. असं वाटतं काय बितलं असेल त्या बिचारीवर. हे सगळं घडत असताना अश्लील चालू तिच्या शरीराची, नग्न शरीराची, आणि शेवटी सामूहिक अन्याय तिच्यावर, सामूहिक अत्याचार, आणि नंतर मर्डर, घात. अरे खा गई वो कसम. कुठे गेली ती प्रतिज्ञा? कुठे गेला? आहे ना तो भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव. कुठे गेले? काय चाललेलं आहे? हे मणिपूरची घटना नाही ना, हे सामूहिक जे होतंय ना हे खूप डेंजरस आहे. बीड मध्ये जी घटना घडली तर काय मग भासणार आहे ते. हे अगदी मणिपूर सुद्धा, बीडची पण घटना त्या सरपंचाची भयंकर, निर्घृणपणे त्याला जखमी केलं. शरीराचा एक पार्ट उरला नाही. शॉक मध्ये, सर्जिकल शॉक, कोमामध्ये, मरणासन नाही. आणि मरताना जीव कासावीस झालेला आहे आणि पाणी करतो. पाणी द्या रे मला, पाणी द्या. आणि त्याला पाणी पाजण्याऐवजी साहेब त्याच्या चेहऱ्यावर लघवी केली रे. भयंकर घटना. कसं काय, किती कठोर, किती निर्दयी. नीच लेवलला गेला पाहिजे. जनावर असं करती नाही करणार. पानी के बजाय पेशंट उसके चेहरे पर प्रत्यक्ष घडलंय, सांगतंय. आणि शपथ घेऊन, कसम करून, प्रतिज्ञा करून हे घडतंय. हे देशाकरता ही डेंजरस घटना आहे. सावध झालं पाहिजे आपण, याच्यावर उपचार केला पाहिजे. काय करायला पाहिजे?